एक लग्न प्रेम कहाणी भाग 2. काही वेळानंतर सीमा अंतराच्या रूममध्ये जाते तेव्हा अंतरा खूपच रडत होती. अंतराला रडत असताना बघून सीमा काळजीने बोलते, अंतरा काय झालं, का रडत आहेस, काय झाले आहे, बोल ना. सीमाला बघून अंतरा अजून जोरात रडू लागते आणि रडतच बोलते, आई मला माहिती आहे की बाबा अवनीवरती खूप प्रेम करतात, पण मी त्यांची मुलगी नाही का गं, मी तर त्यांची सख्खी मुलगी आहे ना, मग बाबा नेहमी माझ्याशी असेच का बोलत असतात. हे बघ अंतरा, तू नको लक्ष देऊ, तू चल बरं पटकन आवर. सीमा कशीबशी अंतराला शांत करते आणि अंतराला छान तयार व्हायला सांगते. सीमाने सांगितल्यानंतर अंतरासुद्धा तिचे डोळे पुसते आणि तयार होते. अंतरा तयार होऊन रूमच्या बाहेर आलेली होती. रेड कलरच्या वनपीसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आपल्या मुलीला असं छान नटलेलं बघून सीमा अंतराचे खूप कौतुक करू लागते. काही वेळानंतर अंतराच्या घराबाहेर हॉर्नचा आवाज ऐकू येतो. अंतरा एक्सायटेड होऊन खिडकीच्या बाहेर बघते. बाहेर समीर अंतराची वाट बघत उभा होता. समीरला बघून सीमा अंतराला समीरबद्दल विचारते. अगं आई, तो माझा मित्र आहे समीर, त्याच्याचमुळे तर मला हा प्रोजेक्ट भेटलेला आहे. अंतराचे बोलणे ऐकून सीमा हसत बोलते, ओके जा आता तू एन्जॉय. इकडे अंतरा खाली येते. अंतराला खाली आलेलं बघून समीरचे तोंड उघडेच राहते. अंतराला तो बघतच राहतो. समीर तिचे कौतुक करत बोलतो, वाव ब्युटिफुल. अंतरा गाडीचा सीटबेल्ट लावल्याने बोलते, तुझे झाले असेल तर आपण निघूया का, नाहीतर लेट होईल. काही वेळातच ते दोघे पार्टीमध्ये पोहोचतात. पार्टी खूप मोठी होती. खूप मोठे बिझनेसमॅन, मीडियाचे लोक पार्टीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी अंतराच्या एंट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. समीर आणि अंतरा पार्टीमधले डेकोरेशन बघत होते. त्यावेळी समीर अंतराला हळूच बोलतो, अंतरा या पार्टीला बघून असं वाटत आहे की यानंतर तू अशाच पार्टी करशील. बघ ना कसे लोक फक्त तुझ्याकडेच बघत आहेत. आफ्टर ऑल तूच या पार्टीचा हिरा आहेस. मी खरं बोलत आहे ना. समीरचे बोलणे ऐकून अंतरा हसत बोलते, येस ऑफकोर्स. पार्टीमधला सगळ्यात फेमस विषय होता तो म्हणजे सिद्धार्थ देशमुख. प्रत्येक ठिकाणी त्याची फक्त चर्चा सुरू होती. हे बघून अंतरा बोलते, समीर हे मिस्टर देशमुख कोण आहेत आणि नक्की ते कुठे आहेत. समीर अंतराला काही बोलणार त्याआधीच पार्टीचा माहोल थोडाफार चेंज होतो. 4 माणसे जे काही बॉडीगार्डच्या कपड्यांमध्ये होते ते आतमध्ये आलेले होते. त्यांच्यासोबत आणखीन एक व्यक्ती होती. त्याने ग्रे कलरचा सूट घातलेला होता आणि तो कोणाशी तरी फोनवरती बोलत होता. हां सर, तुम्ही आतमध्ये येऊ शकता. त्याचवेळी हॉटेलच्या बाहेर ब्लॅक कलरची मोठी BMW मेन डोअरच्या बाहेर उभा राहते. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष तिकडेच जाते. नक्की त्या गाडीतून कोण बाहेर येईल. काही वेळातच त्या गाडीमधून एक उंच आणि हँडसम माणूस बाहेर येतो. पार्टीमधल्या सगळ्या मुलींचे लक्ष फक्त त्याच्याकडेच होते, कारण तो होता सिद्धार्थ देशमुख. त्या व्यक्तीला बघून अंतरा समीरला बोलते, समीर हे कोण आहेत ज्याने पार्टीमधल्या सगळ्या लोकांचे लक्ष त्याच्याकडे वळवून घेतलेले आहे. त्यांना बघून असं वाटते की हा खूप मोठा माणूस आहे. अंतराचे बोलणे ऐकून समीर त्या माणसाकडे बघत बोलतो, हो तू विचारत होतीस ना मिस्टर देशमुखबद्दल, हेच ते आहेत. अंतरा आश्चर्याने बोलते, व्हॉट. ते सिद्धार्थ देशमुख आतमध्ये येतो. सगळ्या मीडियावाल्यांनी सिद्धार्थभोवती घोळका केलेला होता. सगळेजण प्रश्नातून प्रश्न विचारत होते. एका मीडियावाला समोर येतो, सो मिस्टर देशमुख, फायनली आम्ही तुम्हाला शोधले. एवढ्या दिवसांनी तुम्ही मुंबईमध्ये आलेला आहात. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टबद्दल सांगा ना. मीडियावाल्याचे बोलणे ऐकून सिद्धार्थ प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तर देऊ लागतो आणि त्याच्या या मोठ्या प्रोजेक्टबद्दल सांगू लागतो. खूप काही चर्चा झाल्यानंतर सिद्धार्थचा असिस्टंट जो म्हणजे विकी होता तो मीडियावाल्यांना बाजूला करतो आणि सिद्धार्थसोबत बाकीच्या लोकांचीसुद्धा ओळख करून देऊ लागतो. त्यावेळी अंतरा आणि समीरसुद्धा थोडे लांब बसलेले होते आणि ते सुद्धा पार्टी एन्जॉय करत होते. समीर आणि अंतराला बघून मिस्टर बक्षी त्यांच्याजवळ येतात आणि त्यांना बघून बोलतात, हे बोथ ऑफ यू, मी तुमच्या दोघांचीच वाट बघत होतो. मी तुमची ओळख मिस्टर देशमुख बरोबर करून देतो, प्लीज कम. मिस्टर बक्षी अंतरा आणि समीरची ओळख सिद्धार्थबरोबर करून देतात आणि अंतरा या प्रोजेक्टवरती मॉडेल म्हणून काम करणार आहे असे सुद्धा सांगतात. सिद्धार्थ खरं तर अंतराला 2 मिनिट बघतच राहतो आणि बोलतो, हे अंतरा, आणि दोघांचेही बोलणे सुरू होते. सिद्धार्थ अंतराला बघून बोलतो, सो मिस अंतरा, मिस्टर बक्षींची चॉईस खूप छान आहे. मी असे ऐकले की तुला मॉडेलिंग करायचे आहे. मी तर तुला याआधी कधीच पाहिलेले नाही. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अंतरा बोलते,
हो, मी आताच मॉडेलिंग सुरू केली आहे ना. तेच इकडे हळूहळू आता पार्टीमधले लोक कमी होऊ लागलेले होते. हळूहळू सगळे घरी निघालेले होते. त्यामुळे अंतरासुद्धा सिद्धार्थकडे बघते आणि बोलते, सो मिस्टर देशमुख, आय शुड टेक मी लिव्ह. अंतराचे बोलणे ऐकून आणि तिच्या जाण्याबद्दल ऐकून सिद्धार्थ पटकन बोलतो, अंतरा, जर तू म्हणत असशील तर मी तुला ड्रॉप करतो. खूप वेळ झालेला आहे ना. अँड वन मोर थिंग, डोंट कॉल मी मिस्टर देशमुख, कॉल मी सिद्धार्थ. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतरा हसते आणि बोलते, ओके, इट्स ओके. सिद्धार्थ, समीर विल ड्रॉप मी. ओके देन बाय. सिद्धार्थ बोलतो. तेच काही वेळातच समीर अंतराला तिच्या घरी ड्रॉप करतो आणि समीर त्याच्या घरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी अंतरा लवकरच उठते, कारण आज ती सिद्धार्थच्या प्रोजेक्टवरती मॉडेल म्हणून काम करणार होती. त्यामुळे घाई गडबडीत नाश्ता न करता ती सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये पोहोचते. ऑफिसला आल्यानंतर ती सिद्धार्थला भेटते. गुड मॉर्निंग मिस्टर देशमुख, असे ती बोलणार होती तोपर्यंत सिद्धार्थच बोलतो, गुड मॉर्निंग अंतरा, कशी आहेस? तुला बघून असं वाटतंय की तू आजच्या शूटिंगसाठी खूप ॲक्टिव्ह आहेस अँड दॅट्स नाईस. आणि आज आपलं शेड्यूल खूप बिझी असणार आहे, सो बी रेडी. आणि आज कंपनीमध्ये तुझा पहिला शूट आहे, त्यासाठी ऑल द बेस्ट. अंतरा परत एकदा त्याला थँक्यू बोलणार होती तोपर्यंत सिद्धार्थ परत तिला थांबवत बोलतो, अंतरा, तुझं काम झालं की मला भेट, नंतर आपण दोघे लंचसाठी बाहेर जाऊ. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अंतरा हो बोलते आणि तिथून शूटसाठी निघून जाते. काही वेळानंतर सिद्धार्थाचा असिस्टंट त्याच्याच जवळ येतो. सर, हा प्रोजेक्ट सुरू होत आहे. आपण यासाठी जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याचे आपल्याला रेकॉर्ड्स, डिटेल्स ठेवायला पाहिजेत. पुढे जाऊन आपल्याला या प्रोजेक्टसाठी या सगळ्या गोष्टींची खूप मदत होईल. हे ऐकून सिद्धार्थ त्याला सगळे काही डिटेल्स ठेवायला सांगतो आणि दुपारच्या सगळ्या काही मीटिंगसुद्धा कॅन्सल करायला सांगतो आणि बाहेर निघून जातो. हे ऐकून विकी थोडा आश्चर्यचकित झालेला होता. विकी सिद्धार्थच्या पाठीमागे जातो आणि बोलतो, मीटिंग याच प्रोजेक्टच्या बाबतीत आहे सर, मग मीटिंग कॅन्सल करणं बरोबर होईल का? विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो, हो, कोणीही कुठेही जात नाही, सगळे इथेच आहेत. या प्रोजेक्टला आपण पुढच्या 2 महिन्यात कंप्लीट करू शकतो. ओके, नाव गो. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून विकी थोडा आश्चर्यचकित झालेला होता, कारण आज पहिल्यांदा सिद्धार्थाने मीटिंग कॅन्सल केलेली होती. तो थोडा वेळ तिथेच विचार करत उभा होता. नंतर त्याच्या कामासाठी तो निघून जातो. प्रोजेक्टच्या शूटसाठी मिस्टर बक्षीने अंतराला विचारतात, मिस अंतरा, तू शूटसाठी तयार आहेस का? अंतरा थोडी टेन्शनमध्ये येऊन हो बोलते, कारण तिच्या लाईफमधील हा पहिलाच खूप मोठा प्रोजेक्ट होता, ज्याचा तिने विचारसुद्धा केला नव्हता. मिस्टर बक्षी अंतराचा चेहरा बघून समजून गेलेले होते, त्यामुळे तिला बोलतात, ओके, जाऊन तू तयार हो. अंतरा रूममध्ये जाऊन चेंज करून बाहेर आलेली होती. शूट सुरू होणार होते. अंतरा कॅमेरामध्ये बघून मिस्टर बक्षी सांगतील तशा पोज देऊ लागते. शूटिंग झाल्यानंतर हे सगळं काही शूट पूर्ण होते. अंतरा चेंज करून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर अंतराच्या लक्षात येते की सिद्धार्थसोबत लंचसाठी बाहेर जायचे आहे. त्यामुळे मिस्टर बक्षी बोलतात, मिस अंतरा, आजचे शूट पूर्ण झालेले आहे, आता तू पूर्णपणे फ्री आहेस. मिस्टर बक्षी यांचे बोलणे ऐकून अंतरा तयार होते. इकडे सिद्धार्थ गाडीमध्ये बसून अंतराची वाट बघतच होता. त्याचवेळी अंतरा येते आणि सिद्धार्थला बघून बोलू लागते, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागली. ते काय झालं, मी आत्ताच फ्री झाले. अंतराचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हसतच तिला गाडीमध्ये बसायचा इशारा करतो आणि काही वेळातच ते एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात. एवढा मोठा रेस्टॉरंट बघून अंतरा खूप खुश झालेली होती. लंचच्या वेळी सिद्धार्थ अंतराला बघतच होता आणि अंतरा मात्र बोलण्यामध्ये बिझी होती. लंच झाल्यानंतर सिद्धार्थ अंतराला घरी सोडतो. या प्रोजेक्टमुळे हळूहळू सिद्धार्थ आणि अंतराचे बोलणे वाढत चाललेले होते आणि यातच 2 महिने निघून जातात. विकी सिद्धार्थचा असिस्टंट होता, पण सिद्धार्थ त्याचा एक चांगला मित्रसुद्धा होता. सिद्धार्थचे अंतराबद्दलचे अट्रॅक्शन बघून एक दिवशी विकी सिद्धार्थला बोलतो, मी खूप दिवस झाले नोटीस करत आहे, तू आणि अंतरा आता एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत आहात. मला वाटते की तू अंतराला लाईक करत आहेस. विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हसतो आणि बोलतो, हो, 2 महिने झाले मी तिला चांगलंच ओळखत आहे आणि तू सुद्धा अगदी चांगलंच समजलेलं आहेस. मला खरंच ती खूप आवडू लागलेली आहे. खरं तर मला माझी पूर्ण लाईफ तिच्यासोबत घालवायची आहे, पण मी तिला माझ्या मनातलं कसं सांगू हेच मला समजत नाही यार.
खरं तर विकी पहिल्यापासूनच सिद्धार्थच्या मनातले सगळे काही ओळखत होता, पण तो सिद्धार्थच्या तोंडून हे सगळं काही ऐकणार होता. त्यामुळे तो बोलतो, सिद्धार्थ यार, मी आहे ना, मी करेन तुझी मदत. आणि तसंही हा प्रोजेक्ट आता काही दिवसांनी संपणार आहे आणि त्यानंतर आपली कंपनी एक मोठी पार्टी ऑर्गनाईज करेल. त्यावेळी तू अंतराला तुझ्या मनातील ही गोष्ट सांग, चालेल ना? विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थसुद्धा एक्सायटेड झालेला होता आणि तो मनातच विचार करू लागतो, कधी तो पार्टीचा दिवस येईल आणि मी माझ्या मनातलं तिला सांगू शकेन. तेच एका ठिकाणी अंतरा तिच्या कामामध्ये बिझी होती, तर दुसऱ्या ठिकाणी अविनाशला हॉस्पिटलमधून कॉल आलेला होता. हॅलो मिस्टर पाटील, मी डॉक्टर माने बोलत आहे, सिटी हॉस्पिटलमधून. तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. एवढे बोलून कॉल कट होतो. हॉस्पिटलमधून कॉल आल्यामुळे अविनाशराव पॅनिक झालेले होते आणि ते घाबरून विचार करतात, अवनीला तर काही झालं नसेल ना? ते घाबरून काही गडबडीत घरातून ते हॉस्पिटलमधून निघून जातात. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी अवनीबद्दल डॉक्टरांना विचारतात, पण डॉक्टरांनी त्यांना काहीच न सांगता त्यांच्यासोबत यायला सांगितलेले होते. डॉक्टरांना असं गप्प बसलेले बघून अविनाशराव पूर्णपणे घाबरलेले होते, पण स्वतःला कसे तरी ते सांभाळत ते अवनीच्या रूममध्ये पोहोचतात. बाबा, कसे आहात तुम्ही? बघा आता मी पूर्णपणे ठीक आहे. अवनीचा आवाज ऐकून अविनाशराव स्वतःला रडण्यापासून थांबवू शकले नव्हते. शेवटी कोमातून अवनी बाहेर आलेली होती. अवनीचं ठीक झालेली होती आणि अवनीला असं ठीक झालेलं बघून अविनाशरावांच्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद दिसत होता. आनंदाने ते डॉक्टरांकडे बघतात आणि बोलतात, डॉक्टर, माझी अवनी कशी आहे? मी तिला आता घरी घेऊन जाऊ शकतो का? अविनाशरावांचे बोलणे ऐकून डॉक्टर बोलतात, मिस्टर, मी तुमचा आनंद समजू शकतो, पण आत्ताच नाही. 1 महिन्याने आम्ही अवनीला डिस्चार्ज देणार आहोत. पण लक्षात ठेवा, पेशंटसाठी जास्त स्ट्रेस चांगला नाही. सध्या तरी तिला आरामाची गरज आहे. डॉक्टरांचे बोलणे ऐकून अविनाशराव थँक्यू बोलतात आणि घरी निघून जातात. सिद्धार्थची तिकडे एक्साइटमेंट लेवल खूप वाढलेली होती. कधी एकदा तो त्याच्या मनातल्या अंतराला सांगतोय असं त्याला झालेलं होतं. पार्टी सुरू व्हायच्या आधीच तो पार्टीच्या ठिकाणी पोहोचलेला होता. तो त्याच्या पार्टीमधला चीफ गेस्ट होता. काही वेळातच पाहुणेसुद्धा यायला सुरुवात झालेली होती. सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमॅन आणि मीडियाची काही माणसे येऊ लागलेली होती. सगळे लोक सिद्धार्थला भेटायला उत्सुक होते. सिद्धार्थ देशमुख याचे मात्र लक्ष दुसरीकडेच होते. तो खूप मोठ्या बिझनेसमॅनला इग्नोर करत होता. काही वेळातच अंतरा पार्टीमध्ये येते आणि सगळ्यांच्या नजरा अंतरावरती पडलेल्या होत्या. सिद्धार्थ त्याच्या मनातलं सांगण्यासाठी आता खूप बेचैन झालेला होता. सगळ्या माणसांना भेटून आणि सिद्धार्थचं एका स्पीचने पार्टी संपवण्यात येते. सगळे गेल्यानंतर सिद्धार्थ अंतराला भेटतो आणि अंतराच्या डोळ्यांवरती एक ब्लॅक पट्टी बांधतो आणि तिच्या हाताला पकडून तिला टेरेसवरती घेऊन येतो. अंतराला मात्र सिद्धार्थ हे काय करत आहे ते समजत नव्हतं. सिद्धार्थ, हे तू काय करत आहेस? अंतरा सिद्धार्थला विचारते. सिद्धार्थ, तू मला कुठे घेऊन जात आहे? काय झाले आहे ते तरी मला सांगशील का? काहीतरी बोल ना प्लीज. अंतराचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हसतो आणि बोलतो, अंतरा, तू जास्त प्रश्न विचारू नकोस. तू फक्त माझ्याबरोबर चल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. टेरेसवर पोचल्यानंतर सिद्धार्थ हळूवारपणे अंतराच्या डोळ्यावरची ब्लॅक पट्टी काढतो. अंतरा हळूहळू डोळे उघडू लागते आणि समोरचे दृश्य बघून आश्चर्यचकित होते, कारण टेरेस गुलाबाच्या फुलांनी सजवलेला होता. तिथे काही हार्ट शेपची फुलेसुद्धा लावलेली होती. त्यावरती आय लव्ह यू असं लिहिलेले होते. आजूबाजूला एवढी फुले बघून अंतरा आनंदाने बोलते, सिद्धार्थ, वाव, हे खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. पण अचानक तिच्या काहीतरी लक्षात येते आणि ती थांबते आणि बोलते, वेट, मला काय तू इथे आणलेले आहे समजेल का? ते तिकडे सिद्धार्थ त्याच्या गुडघ्यांवरती बसतो आणि त्याचा हात पुढे करत बोलतो, अंतरा, तुला माझ्या मनातलं सांगायचं आहे. प्लीज अंतरा, आज मला बोलू दे. ज्यावेळी मी तुला पहिल्यांदा बघितले त्यावेळी मला वेगळंच फील झालेलं होतं. मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतो अंतरा. तुला माझ्यासोबत पूर्ण आयुष्यभर राहायला आवडेल का? आय मीन आय लव्ह यू अंतरा. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अंतराला काही समजत नव्हते, कारण आजपर्यंत तिने असा स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. चक्क सिद्धार्थ देशमुख गुडघ्यांवरती बसून तिला प्रपोज करत होता. अंतराला काहीही समजत नव्हते. ती काहीही न समजल्या अशा टोनमध्येच बोलते, सिद्धार्थ, म्हणजे तू, आय मीन यू लव्ह मी राईट?
आय मीन मी काय बोलू, बट येस येस. अंतराचं उत्तर ऐकून सिद्धार्थसुद्धा खूप खुश झाला होता. तो लगेच उठतो आणि अंतराला मिठी मारतो. अंतरा यामुळे खूप खुश होती, पण त्यावेळी तिच्या मनात तिच्या करिअरबद्दलसुद्धा तिला काळजी वाटू लागते. काही वेळ दोघे एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतात आणि त्यानंतर सिद्धार्थ अंतराला घरी सोडतो आणि निघून जातो. चला गाईज, सिद्धार्थ आणि अंतरा या दोघे जणांचं तरी एकमेकांबरोबर जुळलेलं आहे. आता बघू या दोघांचं पुढे काय होतं, दोघे कसे लग्न करतात. आणि गाईज नक्कीच सांगा आपली स्टोरी तुम्हाला कशी वाटते, भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि प्लीज गाईज, तुम्ही जसं पिऊ आणि रियांशवरती प्रेम केलं तसं सुद्धा या जोडीवरती सुद्धा प्रेम करा. बघूया आता आपल्या या कथेमध्ये कोणकोणते ट्विस्ट येतात आणि काय काय घडतं. आणि गाईज काही जण म्हणत होते की तुम्ही ही स्टोरी वाचलेली आहे असं तुम्हाला वाटतं, पण गाईज ही स्टोरी खूप वेगळी आहे. तुम्हाला तसं वाटत असेल, पण पुढे पुढे तुम्हाला समजेल की ही स्टोरी तुम्ही म्हणताय तशी नाही. ही स्टोरी खूप वेगळी आहे. त्यामुळे कथेवरती प्रेम करत राहा आणि भरपूर कमेंटसुद्धा करत राहा. चला गाईज, बाय. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. टेक केअर.